नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो। त्याचबरोबर आपण आपला आदिवासी विकास विभाग एग्जाम संबंधीचे अपडेट्स सुद्धा देत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेचसे सबस्क्राइबर यांनी आदिवासी विकास विभाग एग्जाम ही दिलेली आहे। त्याचबरोबर आपण व्हॉट्सअप क्लास घेतलेला होता, त्यामधीलही बरेचसे विद्यार्थ्यांनी ही एग्जाम दिलेली आहे। त्यामुळे हे अपडेट्स आपल्याला त्यांच्याकरिता द्यायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग एग्जामची ऑफिशियल साइट जी आहे त्यावर कुठल्याही प्रकारचे अपडेट्स हे शेअर केलेले नाही आहेत। त्यामुळे हे अपडेट्स आपण आपल्या ज्या विविध सबस्क्राइबर यांनी आपल्याला दिलेले आहेत त्या अनुषंगाने आणि त्याचबरोबर बरेचसे विद्यार्थी मित्रांनी स्वतःचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा केलेले आहे, त्यांच्याशी चर्चा करून हे ठरवलेले आहेत। तर त्याकरिता तुम्हाला अजून डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही ऑफिशियल त्यांच्या पत्त्यावर जाऊन तिथे ऑफिसला भेटून अधिक माहिती प्राप्त करून घेऊ शकता। आणि ज्या विद्यार्थी मित्रांना या व्यतिरिक्त जे आपण ह्या अपडेटमध्ये सांगणार आहोत त्यापेक्षा अधिकची माहिती आहे त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये नोंदवावे, कारण ऑफिशियल वेबसाईटवर माहिती नसल्यामुळे आपल्या बरेचसे विद्यार्थी मित्रांचे हे नुकसान होत आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे त्यांचा चान्स हा जाऊ नये या अनुषंगाने आपल्याला त्यांना सुद्धा अपडेट्स देणं हे तितकंच गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग एग्जामच्या अपडेटमध्ये महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला द्यायचे ते म्हणजे सध्या फक्त शिक्षक पदांच्या पेसा क्षेत्र जे मध्ये येतात त्यांचंच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे झालेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संबंधीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेला आहे। जर तुम्ही तो पाहिला नसेल तर त्यामध्ये तुम्हाला दिनांक वाईज आणि कुठे कशा पद्धतीने व्हेरिफिकेशन आहे त्याविषयीची विस्तृत माहिती मिळून जाईल। त्याचबरोबर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा मेसेज हा कशा पद्धतीचा आलेला आहे हे सुद्धा आपण अपडेट हे शेअर केलेले आहे। तुमच्याकरिता आपण आदिवासी विकास विभाग एग्जाम अपडेट हे नवीन प्लेलिस्ट तयार केलेली आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलच्या होम पेजला व्हिजिट करायचं आहे अशा पद्धतीने आणि तुम्ही इथे व्हिडिओ हे जे ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला नवनवीन जे आपण व्हिडिओ पोस्ट करीत असतो सगळ्यात वरचा व्हिडिओ असतो तो नवीन व्हिडिओ असतो आणि त्याखाली जसे जसे तुम्ही जाल तसे तसे ते जुने व्हिडिओ असतात जे अगोदर आपण अपलोड केलेले असतात। तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही ते पण पाहू शकता। त्यानंतर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जायचं आहे। त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला स्पेशली आदिवासी विकास विभाग एग्जामच्या अपडेट्स करिता आपण ही नवीन प्लेलिस्ट लॉन्च केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अपडेट तुमचा मिस जरी झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही या प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे हे मिळून जातील। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग एग्जाममध्ये 100 पैकी गुणांची मोजणी कशी करायची, त्याचबरोबर विकास विभाग परीक्षेचा निकाल, कागदपत्र पडताळणी या संबंधीचे दिनांक या सगळ्याची माहितीचा असलेला व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेला आहे। त्याचबरोबर जी कागदपत्रे पडताळणीची शिबिर आहे त्या संबंधीची माहिती सुद्धा आपण इथे पोस्ट केलेली आहे। तर ही माहिती तुम्ही अधिकची माहिती इथे घेऊ शकता आणि नवनवीन व्हिडिओ जे आपण आदिवासी विकास विभाग एग्जामचे अपडेट्स असतील ते ह्या प्लेलिस्टमध्ये शेअर करणार आहोत। तर ह्या प्लेलिस्टला तुम्हाला व्हिजिट करण्याकरिता आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राइब करून ठेवणं गरजेचं आहे, कारण सबस्क्राइब केल्यानंतरच तुम्हाला याचं नोटिफिकेशन हे लगेच मिळेल, जेणेकरून तुम्हाला याविषयीची अधिक माहिती प्राप्त होईल। तर चला मग आपण आजचे अपडेट घेऊया। जे आता सध्या शिक्षक पदांचे पेसा क्षेत्रात जे येतात त्यांचंच व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा मेसेज ज्यांना आलेला आहे त्यांचं पण व्हेरिफिकेशन झालेलं आहे। बऱ्याच ठिकाणी ज्यांना मेसेज आला नाही, म्हणजे काही जणांचं व्हेरिफिकेशनमध्ये नाव असून सुद्धा त्यांना मेसेज आलेला नव्हता, त्यांनी जाऊन ते त्यांच्या पर्सनली माहिती काढून तिथे जाऊन व्हेरिफिकेशनला पोहोचल्याने त्यांचं व्हेरिफिकेशन झालं आहे आणि बऱ्याच जणांनी व्हेरिफिकेशन नसताना सुद्धा गेलेले आहेत त्यांचं सुद्धा व्हेरिफिकेशन झालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता आणि यामध्येच लवकरच पात्र आणि अपात्र विद्यार्थी जे पेसा क्षेत्रामधील लिस्ट आहे त्यांची ही लिस्ट येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लागणार आहे। तर त्यामध्ये त्यांना पाहायचं आहे ज्यांचं व्हेरिफिकेशनसाठी गेलेले होते त्यांचं नाव येत आहे का हे त्यांना पाहणं गरजेचं आहे आणि आपल्याला सुद्धा त्याचे अपडेट्स मिळाले तर आपण या प्लेलिस्टमध्ये शेअर तर करणारच आहोत। त्याचबरोबर बाकीच्या पोस्टचं जे रिझल्ट आहे मग ते त्याच्यामध्ये गृहपाल म्हणा तुमचा मग इतर तुम्ही जे प्रयोगशाळा सहाय्यक अशा वेगवेगळ्या पदांसाठीची परीक्षा दिलेली आहे तर त्या परीक्षांच्या पोस्टचे रिझल्ट अजून आलेले नाहीयेत। तर ते येण्याकरिता आपल्याला थोडासा वाट पाहावी लागेल। आपल्याला त्याचे अपडेट मिळाले तर आपण ते सुद्धा लवकरात लवकर शेअर करणार आहोत। हा विद्यार्थी मित्रांनो, आपले जे सबस्क्राइबर आहेत सरांनी भांडाकोली सरांनी ही माहिती शेअर केलेली आहे। तुम्ही पाहू शकता ज्यांना मेल आला नाही
ते पण आले होते आणि त्यांचे पण चेक केले आहेत राजूर प्रकल्पामध्ये. पण पीओ साहेब यांनी स्वतः विचारलेलं SMS वाले किती आले आहेत ते सांगत राहा. तर तुम्ही पाहू शकता ज्यांचे नाही आले त्यांचे सुद्धा चेक केलेले आहेत त्यांनी, बघा. तर तुम्हाला इथून माहिती प्राप्त होऊ शकते. आपल्या सबस्क्रायबर सरांनी ही माहिती दिलेली आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांना अशीच अजून एक्स्ट्रा माहिती माहीत आहे त्यांनी प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतलेली आहे. या व्यतिरिक्त अजूनची त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवीत चला, कारण इतर विद्यार्थी मित्रांना ही माहिती मिळवणं आणि त्यांना पण त्यांचा जे चान्स आहे तो उपयोगात आणणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे धन्यवाद.